प्रिया खूप चिडवत असते सायलीला आणि हसत असते. सगळ्या कैद्यांना बोलवून घेते आणि म्हणते, बघा ना बघा, हीच आहे ती माझी मोठी जाऊबाई, जिने की मला खूप त्रास दिलेला आहे. प्रिया म्हणत असते, बघा ना, अहो हिने मला नको नको असं केलेलं आहे त्या घरामध्ये. खूप मोठ्या गुन्ह्याखाली हिला अटक होते ना, तर खूप चांगलं होतंय. आता सायली डोळे बंद करून फक्त ऐकत असते आणि म्हणत असते, गप्प बस प्रिया. पण प्रिया काही थांबतच नाही बोलायची. ती म्हणत असते, बघ ना अगं, या कांताताई त्या तर फक्त 2 खून केले होते आणि त्यांना अटक झाली. मी तर फक्त काहीच नाही केलं, खोटी आयडेंटिटी घेऊन फिरत होते, त्यामुळे मला अटक झालेली. आणि तू तू तर किती मुलींचे अपहरण केले, या प्रकरणात तुला ओढल्या गेलं, तू केलं आहे का हे खरंच, असं तिला विचारत असते. आता चैतन्य, अर्जुन हे सावंत सरांना भेटायला गेलेले असतात. अर्जुन सावंत सरांना म्हणतो की मला हे क्लिअर प्रकरण कळू द्या ना, सायलीला यांनी कोणत्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे, झालेलं काय होतं का, म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही आहे. हे का म्हणजे तिला कोणत्या प्रकारे आणि कोणत्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. आता सावंत म्हणत असतात, अर्जुन सर मी सांगतो तुम्हाला, तो सुरेश आहे ना, त्याने सोनलला एका रूममध्ये डांबून ठेवून तिच्यावर काहीतरी प्रकार केले होते, असं आमच्या निकम यांच्या निदर्शनात आलं होतं. आणि निकम यांनी तिथे धाड टाकली. धाड टाकल्याच्या नंतर ती सोनल बेशुद्ध झालेली होती आणि ती सुरेश पण. त्यामुळेच त्यांना असं वाटलं की यांनी नेमकं हिच्यासोबत काय केलं आहे. त्यामुळे त्यांनी सुरेशला अटक केली. ज्या आणि नंतर ते सोनलची मेडिकल ट्रीटमेंट करायला सांगितली की हिचे रिपोर्ट आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की नेमकं हे प्रकरण काय आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये नेल्याच्या नंतर सुरेश यांनी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुरेश कोण, जो की सोनलचा काका बनून आला होता तो. आता सावंत म्हणत असतात, तो सुरेशचा काका नव्हता, तो एक खूप फ्रॉड माणूस होता. अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय, तो फ्रॉड माणूस होता आणि आम्ही त्याच्यासोबत सोनलला पाठवायची खूप घाई केली. आता चैतन्य म्हणत असतो की हो ना अर्जुन, अरे सोनलला कधी खरे आई बाबा मिळालेच नाही, तर ती इकडेच डांबून ठेवलं होतं तिला. आता ते सुरेशला खूप मार खाल्ल्याच्या नंतर तो सांगत असतो, तो म्हणत असतो, अहो साहेब, आम्ही बघा ना, मी त्या आश्रमामधून सोनलला जेव्हा आणलं, यामध्ये सायली मॅडमने मला मदत केली होती आणि बाकी पण 6 मुली आम्ही पळवल्या, यामध्ये पण सायली मॅडमचाच हात होता. त्यांनीच आम्हाला फोन करून अपडेट वगैरे दिल्या होत्या आणि हे सगळं सोनलने ऐकलं होतं, मी आणि सायली मॅडम बोलताना. आता अर्जुनला धक्काच बसतो हे सगळं ऐकून. तो म्हणत असतो, त्यांनी आश्रमातल्या ज्या मुली अल्पवयीन मुली होत्या ना, त्यांचं किडनॅपिंग केलं होतं आणि ते असं कसं वागू शकतात हेच आम्हाला कळत नव्हतं. पण त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्या मुलींना किडनॅप करायचं धाडस केलं. आता निकम यांना पण खूप धक्का बसतो की सायली सुभेदार म्हटल्याच्या नंतर की ही तर मोठ्या घरची मुलगी आहे आणि ती असं कसं वागू शकते. त्यामुळेच ते सुरेशला 3-3 वेळेस विचारत असतात की सायली सुभेदारच होती का आणखीन कोणी. आता हे सगळं प्रियाने केलंय, पण सायलीचं नाव वापरून. आणि ते सोनलला पण असंच वाटलं की ती सायलीच आहे, म्हणून तिने पण तिच्या बाजूला साक्ष दिली. हे सगळं ऐकून चैतन्यला पण खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, नाही सर, हे सगळं असं नाही होऊ शकत. सोनल सायली विरोधात कधीच साक्ष देऊ शकत नाही. सावंत म्हणत असतात, अर्जुन सर, दिली आहे सोनलने साक्ष. मला निकमने सांगितलंय की असं असं झालं होतं, म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो आणि सायली सुभेदार यांना अटक केलं. आता आपल्याला त्यांना जामिनावर सोडवता येईल, पण त्यांच्यावरचा एकतरी त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, सोनल किंवा आणखी कुणी, की सायलीने हे सगळं केलं नाही. आता अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो, पण हे सगळं असं डायरेक्ट अटक करू शकतं का कुणी का, पण सायली असं नाहीच वागू शकत. सायलीकडे कोणतंही गॅजेट वगैरे नाही आहे. ते म्हणत असतात, ते सुरेशकडे तिथे एक लॅपटॉप आणि बाकी पण काही गॅजेट सापडलेत, ते निकम यांनी ताब्यात घेतलेले आहेत. आता अर्जुन, चैतन्य आणि सावंत तिथून निघून जातात. इकडे प्रियाशी सायली बोलत असते आणि म्हणत असते, काय गं, काय घेऊन बसली, मी अपहरण केलं आणि ते वास्को काय असतं ते मला नाही माहिती, पण तुला सांगते मी, माझा नवरा ना मला इथून अलगद सोडून नेईल.
अगं माझ्या मधुभाऊंना एवढ्या मोठ्या केसमधून त्यांनी सुखरूप सोडवलं, तर मी तर त्यांची बायको आहे ग. आता प्रिया म्हणत असते, अशी खोटे स्वप्न बघूच नको. तुला आता इथून सुटकाच होणार नाहीये. सायली म्हणत असते, हे बघ माझा शब्द आहे तुला, पुढच्या 2 दिवसात मी जेलच्या बाहेर असेल आणि तू इथेच सडशील ग. तुला तर आम्ही आत्ता तर खूप मोठी शिक्षा देऊ. कारण मला माहिती आहे की हे सगळं ना कुणीतरी घडवून आणलंय. मी तर काही केलं नाही. हे सगळ्या घरच्यांना आणि मला हे सगळ्यांना माहीत आहे. आता पुढील भागामध्ये नंतर प्रिया घरचे सगळेजण भेटायला येतात सायलीला आणि त्या निकम सरांसमोर म्हणत असतात, आम्ही सर्वजण सायली सोबत आहे. आमच्या सायलीने काहीही केलेलं नाहीये. या सगळ्याच एकी बघून प्रियाच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसते आणि त्यावरूनच सगळ्यांना कळेल की सायलीच्या मागे एवढे सगळे असताना सायली कशी जेलमध्ये राहू शकते. आता निकमला बोलत असतात की अर्जुन येतो तिथे आणि अर्जुन म्हणत असतो की सर, पण हे सगळं असं कसं झालं हे आम्हाला माहीत नाही, पण माझी बायको निर्दोष आहे हे मी तुम्हाला सांगतो. निकम म्हणत असतात, हो पण तुम्ही जामिनावर सोडवू शकता. पण अर्जुन म्हणत असतो, जामिनावर सोडवायला आज नाही सोडवू शकत का? तो म्हणत असतो, नाही ना, तुम्हाला काही डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवावे लागतील. आता अर्जुन आणि चैतन्य बाहेर जातो आणि चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन आता काय करायचं रे, कोर्टाचा टाईम पण संपला असेल. आज जाऊन आपण डॉक्युमेंट रेडी केले असते म्हणजे उद्या भेटतील आणि परवा वहिनीला जेलमधून बेल भेटेल. अर्जुन म्हणत असतो, हो ना, मी आजच्या आज जातो आणि डॉक्युमेंट रेडी करतो म्हणजे आपल्याला सायलीला लवकर सोडवता येईल. आणि तो सुरेश कोण आहे, पहिले त्याला आपल्याला भेटावं लागेल म्हणजे त्याच्याकडून आपल्याला मोठा पुरावा मिळेल की हे सगळं सायलीने केलंच नाही आणि त्यामुळे आपल्याला सायलीला सोडवणं जरा इझी जाईल. चैतन्य पण म्हणत असतो, हो अर्जुन, तू जे बोलतोय ते बरोबर आहे. आता अर्जुन आणि ते गाडीमध्ये बसतात आणि इकडे यायला निघतात. तर घरी अस्मिता आणि अश्विन हे सगळे ते डेकोरेशनचे फुलं वगैरे बांधून ठेवत असतात. आता मधुभाऊ म्हणत असतात, काय झालं माझ्या साऊसोबत? माझे साऊ कधीच कुणाचं वाईट करत नाही आणि देवा, तिच्यासोबत काय झालं रे हे? तिला भर प्रेग्नेन्सीमध्ये तिला जेलमध्ये जाऊन राहावं लागतंय. कल्पनाताई म्हणत असतात, हो ना, मला पण खूप काळजी वाटते. मला असं वाटलं होतं आज तरी सायली घरी येईल, पण हे काय होऊन बसले काही कळत नाहीये. प्रतिमा आत्या पण खूप निराश असतात ना, स्वतःची मुलगी इथे नाही तर. अस्मिता म्हणत असते, हो ना, आपली सायली असं नाहीच वागू शकत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण असं का झालं असेल तिच्यासोबत हेच कळत नाहीये. आता प्रतापराव पण म्हणत असतात, हो ना, सायली असं करूच शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अश्विन म्हणत असतो, तुम्ही या सगळ्यांवर विचार नका ना करू. आता दादा सोडवेल वहिनीला सुखरूप आणि वहिनीने निर्दोष आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि वहिनी लवकरच घरी येईल. आता अस्मिता म्हणत असते, हो ना. त्यामध्ये अश्विन थोडासा चिडतो आणि म्हणतो, आता या आश्रमामुळे झालं असेल तर या आश्रमावरच काहीतरी करावं लागेल. ती श्वेता म्हणत असते, नाही नाही, असं काही नसेल झालं. आणि ती टी व्ही लावते. टी व्ही लावल्यावर परत ही श्वेता खूप चालाक आहे, कारण इनेच हे सगळं घडवून आणलंय. इनेच या सगळ्यांना मदत जर केली नसती तर या मुली किडनॅप वगैरे झाल्या नसत्या आणि सायलीवर हे सगळे आरोप लागले नसते. तर प्रतिमात्या पण खूप रडायला लागतात आणि ती श्वेता म्हणत असते, तुम्ही सगळे निराश नका होऊ बरं, मी थोडीशी टी व्ही लावते. आणि ही मुद्दाम टी व्हीवर न्यूज चॅनल लावते, त्यावर सगळ्या बातम्या सायलीच्याच सुरू असतात. आता अस्मिता म्हणत असते, श्वेता, टी व्ही वगैरे नको ना लावू. ती म्हणत असते, अहो ताई, सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे, टी व्ही लावल्यामुळे सगळे फ्रेश तरी होतील आणि म्हणूनच टी व्ही लावते. आता प्रतिमा आत्या म्हणत असतात, अगं बाई नको ना. तरी पण श्वेता बळजबरीने टी व्ही लावते आणि टी व्हीवर त्याच बातम्या सुरू असतात. आता त्या बातम्या बघून परत ती तोंडाला हात लावते. अस्मिता पण म्हणत असते, ही काय सुरू आहे सगळीकडे. आता त्या 2 बायका असतात, त्यांना ते मीडियावाले विचारत असतात की सायली सुभेदार यांना तुम्ही ओळखता का? त्या मुली तुम्ही कुठे बघितल्या होत्या का? आता हे तिच्या विरोधातच साक्ष देत आहेत. हे सगळं ऐकून ती म्हणत असते, श्वेता म्हणते, सॉरी, मला ना हे न्यूज चॅनल नव्हतं लावायचं, पण चुकून लागलं. आता अस्मिता जाऊन टी व्ही बंद करते आणि सगळ्यांना बजावते. आता यानंतर टी व्ही कुणीच लावायचं नाही घरामध्ये, काहीही झालं तरी.
अस्मिता म्हणत असते, हे सगळं काय चाललंय, मला तर काही कळतच नाहीये. उगाच आपल्याला सायलीला कोणी अडकवतंय काय, तिच्या विरोधातच सगळेजण बोलताय. म्हणजे या सगळ्या काय काय कुठे संबंध जोडतायत मलाच कळत नाहीये. आता अर्जुन गाडीमध्ये विचारच करत असतो, तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अर्जुन एवढं हायपर नको हो. अर्जुन म्हणत असतो, अरे पण का नको हो, माझ्या बायकोला विनाकारण अटक झाली आहे. आणि तो सुरेश कोण आहे, कोण लागून गेलाय. अरे एवढा गोड बोलायचा तो माणूस, आणि तो एक फ्रॉड माणूस निघतोय. आपणही त्याची चौकशी करायला हवी होती, असं चैतन्य म्हणत असतो. इकडे आता जिथे तो सुरेश राहायचा तिथे चैतन्य येतो आणि अर्जुन गाडीमध्येच बसलेला असतो. चैतन्य म्हणत असतो, तो सुरेश इथेच राहतो का. ते मुलं हो म्हणतात. आणि ते सुरेशच्या घराबाहेर ते 2 कॉन्स्टेबल उभे आहेत. पण त्यांना कळू न देता चैतन्यला त्याच्याकडून माहिती काढून घ्यायची आहे. त्यामुळे तो अर्जुनला कॉल करतो आणि अर्जुन पण सांगतो, ते कॉन्स्टेबल तिथेच आहे, त्यामुळे तू जरा जपून जा. आणि हे बघ, ते सुरेशला गाठणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कॉन्स्टेबलला चकवा देऊन तुला जावंच लागेल. आता चैतन्य म्हणत असतो, हो अर्जुन, तू काहीही काळजी करू नको. अर्जुन म्हणतो, तिथून ते कॉन्स्टेबल गेले की मी लगेच तुझ्या मदतीला येतो. आता चैतन्य त्या कॉन्स्टेबलसोबत बोलत असतो आणि त्यांना सांगतो की काहीतरी कारण काढून तुम्ही इथून जा, कारण तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आणि कुणीतरी तिकडे तुमची वाट बघतंय. आता ते कॉन्स्टेबल ऐकत नसतात, पण चैतन्य त्यांना ऐकायला बळजबरीने भाग पाडतो की ते कोण आहे, आम्हाला बघू द्या. आता तो सुरेश बाहेर येतो. सुरेशला बघून तर चैतन्यला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो व्हिडिओ कॉल करून अर्जुनला दाखवत असतो की हे बघ, सुरेश इथेच आहे. आता तो सुरेश म्हणत असतो, कोण आहे हे. चैतन्य काही सांगत नाही, पण अर्जुन म्हणत असतो, हो हाच माणूस आहे, तोच आला होता आमच्याकडे, सोनलचा काका म्हणून. आता पुढील भागामध्ये इकडे प्रिया बघत असते की पूर्णाजी सर्वजण घरातले सुभेदार फॅमिली सायलीला भेटायला आलेले आहेत आणि एकमेकांचा हात हातात पकडतात आणि म्हणतात, आमची सायली निर्दोष आहे, आम्ही सायलीसोबत आहोत. आता प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभावच उडतात की माझ्यासाठी कुणीच आलं नाही आणि सायलीसाठी किती सर्वजण धावून आले. तर सायली म्हणत असते, बघ ना, माझ्या पाठीमागे माझी फॅमिली जोपर्यंत आहे ना प्रिया, तोपर्यंत माझं कुणीही वाकडं करू शकत नाही. आणि तू तर नाहीच नाही. तू मला कितीही छळण्याचा प्रयत्न केला तरी माझी फॅमिलीचा आधार माझ्या पाठी